हे जे आहे याला म्हणतात टँजंट. सर्कलच्या सरकमफरन्स वरून सर्कलला टच करून गेलेली जी लाईन असते तिला म्हणतात टँजंट. बघा टँजंट. आता ही झाली टँजंट. रेडियस मी सांगितले अगोदर, रेडियस कोणती असते? सर्कलच्या सेंटर पासून निघणारी आणि सर्कलच्या बाउंड्रीला टच होणारी ही असते रेडियस. टँजंट रेडियस समजलं, तिला स्पर्शिका पण म्हणतात टँजंटला. डायमीटर सर्कलच्या सेंटर मधून जाणारी आणि सर्कलच्या बाउंड्री लाईनला टच करणारे जो पॉइंट असतो तिला म्हणतात डायमीटर. ओके. त्यानंतर हा जो पार्ट आहे याला म्हणतात सिगमेंट. काय म्हणतात? सिगमेंट. सर्कलच्या कोणत्याही दोन पॉइंटर असणारी त्याला म्हणतात कॉर्ड. सिगमेंट कॉर्ड असेल का? यस, कॉर्ड असेल. त्यानंतर हा जो पार्ट या ठिकाणी तयार झालाय बघा, याला सेक्टर म्हणतात. सेक्टर. ओके. व्हॉट इज सिंपल क्लोज्ड कर्व? कर्व कसा आहे? क्लोज असलेला कर्व आहे. कर्व हा कर्व आहे बघा. पण हा कसा आहे? क्लोज. क्लोज म्हणजे बंद असलेली आकृती. वक्र. वक्र म्हणजे वक्र आहे ती काय स्ट्रेट लाईन आहे का? सर्कल स्ट्रेट लाईन मध्ये आहे का? नाही. तो वक्र आहे, त्याला आपण कर्व म्हणतोय. पण तो कसा आहे? क्लोज, बंदिस्त आकृती आहे. where every point on its boundary is equidistant from the center. त्याची जी बाउंड्री आहे सेंटर पासून समान अंतरावर आहे. आता बघा, हा सेंटर असेल तर हे जे काही डिस्टन्स आहे ते इक्वी डिस्टन्स आहेत. कुठं 5, आपण समजा 3 सेंटीमीटर घेतलं तर प्रत्येक ठिकाणी हे 3 सेंटीमीटरच असणार आहे. याला म्हणतोय आपण सर्कल. ओके. नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. द पॉइंट एक्झॅक्टली इन द मिडल ऑफ सर्कल इज कॉल्ड. अतिशय बेसिक प्रश्न आहे. हे आहे सर्कल. पॉइंट एक्झॅक्टली इन द मिडल ऑफ सर्कल, वर्तुळाच्या अगदी मध्यभागी असलेल्या बिंदूला हा बिंदू आहे. सर्कलच्या सेंटरला असलेल्या पॉइंटला म्हणतात मुलांनो सेंटर. सेंटर ऑफ द सर्कल. ओके. the distance from the center of the circle at to any point on its boundary. आता हा सर्कल आहे बघा. हा काय आहे? सर्कल. वाचायचं आणि वाचलेलं समजून घ्यायचं. सर्कलच्या सेंटर पासून निघणार आणि सर्कलच्या एनी पॉइंटला कनेक्ट होणार. बाउंड्रीला, सर्कलची जी बाउंड्री आहे त्याला टच होणार. याला काय म्हणतो आपण? रेडियस. मराठीत म्हणतात त्रिज्या. A line segment that passes through the center. हा सर्कल आहे. लाईन सिगमेंट कुठून पास होते? सेंटर मधून. सर्कलच्या सेंटर मधून लाईन सिगमेंट पास होते आणि सर्कलच्या एजेसला टच करते. सर्कलच्या सेंटर मधून ही लाईन सिगमेंट पास झालेली आहे.
टचेस टू पॉइंट ऑन दी एज ऑफ द सर्कल. सर्कलच्या एजवर या पॉइंटला तिने टच केलेला आहे. मग हे काय झालं तयार? डायमीटर. याला मराठीत व्यास म्हणतोय आपण. डायमीटर रेडियसच्या डबल असतो. रेडियस 5 सेंटीमीटर असेल तर डायमीटर 10 सेंटीमीटर असतो. डबल 2r. हाऊ मेनी सेंटर्स कॅन अ सिंगल सर्कल हॅव? हा सर्कल काढला मी. एकच सर्कल म्हटलंय त्यांनी, सिंगल सर्कल. एका वर्तुळाला किती केंद्र असू शकतात? सेंटर एकच असतो. सर्कल हॅव ओनली वन सेंटर. ओके. सेंटर पॉइंट एकच असतोय. इफ द रेडियस ऑफ सर्कल इज 5 सेंटीमीटर. सर्कल काढूया आपण. या सर्कलचा रेडियस आहे 5 सेंटीमीटर. ही जी काढली ना मी, याला रेडियस म्हणतात. आणि आपल्याला विचारलंय या सर्कलचा डायमीटर किती असेल? डायमीटर सर्कलच्या डबल असतो. व्हॉट इज द डायमीटर म्हटलं? डबल असतो म्हणजे 5 मध्ये 5 ऍड करा. डबल 10 सेंटीमीटर. रेडियस 5 असेल त्याचा डायमीटर 10. रेडियस 10 सेंटीमीटर असेल त्याचा डायमीटर 20. ओके. द लॉंगेस्ट कॉर्ड ऑफ सर्कल इज. वर्तुळाची सर्वात लांब जीवा कोणती असते? तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं मी, सर्कलची सगळ्यात मोठी कॉर्ड असते डायमीटर. सर्कलच्या सेंटर मधून जाणारी हे जे डायमीटर आहे याला कॉर्ड म्हटलं तर चालतंय. ही कॉर्ड असते. डायमीटर कॉर्ड असतो. याला पण कॉर्ड म्हणतात. सर्कलच्या दोन सेंटर पॉइंट ए आणि बी ला जी कनेक्ट होणारी जी सिगमेंट आहे तिला कॉर्ड म्हणतात. आणि डायमीटर अल्सो कॉर्ड. डायमीटर पण कॉर्ड आहे. ओके. ऑल रेडियाई. रेडियाई म्हणजे काय आहे? प्लुरल ऑफ रेडियस. रेडियस हे सिंग्युलर आहे. आणि रेडियाई RADII हे प्लुरल आहे, अनेक वचनी. आता सर्कल असेल, हा सर्कल आहे समजा. या सर्कलच्या ज्या ज्या रेडियस आहेत त्यांची लेंथ सेम असते. इक्वल इन लेंथ. ओके. Which instrument is used to draw a perfect circle? कंपास. कंपासचा यूज होतोय सर्कल काढण्यासाठी. कंपास. ओके. हा सर्कल आहे. डायमीटर डिवाइड्स. डायमीटर सर्कलच्या सेंटर मधून जातो आणि सर्कलच्या बाउंड्रीच्या दोन्ही पॉइंटला टच करतो. तर या डायमीटर मुळे सर्कलचे दोन पार्ट तयार होतात. फर्स्ट, सेकंड. हे दोन पार्ट तयार होतात बघा सर्कलचे. मग आपल्याला तेच विचारलंय, किती भागात विभाजन होते? दोन भागांमध्ये. 2.